आई बाबा सामाजिक संस्थेच्या वतीनं 1200हून अधिक विद्यार्थ्यांना वह्या वाटप। आई बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी आणि भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी गडकरी रंगायतमध्ये आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात 1200हून अधिक विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या आहेत। त्याचबरोबर 10वी आणि 12वीतील परीक्षेतील 60हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील गौरव करण्यात आलाय। या पुढील काळातही आई बाबा सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही जयेंद्र कोळी आणि नम्रता कोळी यांनी दिली आहे। या कार्यक्रमाला भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माधवी नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक सुनील जोशी, मृणाल पेंडसे, उषा वाघ, जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, तसंच या उपक्रमाचंही कौतुक केलं। गेल्या 18 वर्षांपासून आई बाबा सामाजिक संस्थेनं सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवसापासून वह्या देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला। संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी आणि नगरसेविका नम्रता कोळी यांच्याकडून प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत वह्यांची भेट देण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे ठाण्यातील शैक्षणिक वर्तुळात हा उपक्रम प्रसिद्ध असून यंदा प्रथमच गडकरी रंगायतमध्ये झालेल्या या कार्यक्रमात शहरातील 1200हून अधिक विद्यार्थ्यांना वह्यांची भेट देण्यात आली। तसंच 60हून अधिक विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं। शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अनेक गरजू पालकांची वह्या पुस्तकांसाठी आर्थिक ओढाताण पाहिली होती। या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत आपण खारीचा वाटा उचलू शकतो ही भावना लक्षात घेऊन गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवसांपासून वह्यांची भेट देण्यास सुरुवात केली। त्याला 18 वर्षांचा कालावधी उलटला असून यापुढील काळातही विद्यार्थ्यांना सातत्यानं मदतीचा हात दिला जाईल अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी दिली आहे। ठाण्यातील सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांना खासगी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमातील शाळांची फी बहुसंख्य पालकांना परवडणारी नसते। त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहोत अशी माहिती नगरसेविका नम्रता कोळी यांनी दिली आहे। तसंच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महापालिका शाळेच्या इमारतींची पुनर्बांधणी करून तेथे CBSE माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्धारही व्यक्त केलाय। जिल्हा परिषदेच्या ताब्यातील BJ हायस्कूलमध्ये सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या पर्यायाची चाचपणी करणार असल्याचंही नम्रता कोळी यांनी सांगितलं। या कार्यक्रमासाठी प्रतीक सोलंकी, नरेश ठाकूर, अन्वेष जयगडकर, मीनाक्षी मेस्त्री, सुनीता भोईर, मयूर भालेराव, नयन दळवी, अविनाश बाबरे, निलेश तेली, कृष्णा देवळेकर, अंकुश गोगावले, महेश मिश्रा, हर्ष घाक, रेश्मा माने यांनीही सहकार्य केलं। मॅडम, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा स्तुत्याचा उपक्रम राबवण्यात आला, काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे जवळजवळ म्हणजे 18 वर्ष झाली आमचा हा वह्या पुस्तकं वाटपचा कार्यक्रम अविरतपणे चालू आहे। हा एक तप आहे, जसं मोदीजींचं 12 वर्षाचं तप आता पूर्ण झाले आणि पूर्ण जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय, त्यांना ब्लेसिंग्स मिळत आहेत। तसंच आमचाही कार्यक्रम ला जवळजवळ 18 वर्ष पूर्ण झालीत आणि हा विद्यार्थ्यांशी जोडलेला हा जो कार्यक्रम आहे, त्यांचे शैक्षणिक साहित्य वाटप आम्ही इथे करतो। विद्यार्थी पालक यांचं कनेक्शन आमचं खूप पूर्वीपासूनचं वर्षानुवर्ष आहे दिसून येतं आणि त्याची प्रचिती अनुभूती आम्हाला प्रत्येक वेळेस आलेली आहे। त्यांचं प्रेम आमच्या पाठीशी सदैव राहिलेलं आहे आणि ते त्यांनी दाखवलेलं आहे त्यांच्या कृतीमधून आणि अशा रीतीने हा कार्यक्रम इथे संपन्न होतोय। खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मुलांचा आणि पालकांचा लाभतोय आणि याच पद्धतीने हा कार्यक्रम आणि ह्यांची सेवा आमच्या प्रभागामध्ये घडो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। आज मोदीजींच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण होत असताना खऱ्या अर्थाने एक विक्रम मोदीजींच्या माध्यमाने तयार झाला। सगळ्यात जास्त दिवस पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळणारे एकमेव व्यक्ती म्हणून माननीय मोदीजींचा आज देशभर खऱ्या अर्थाने कौतुक, सन्मान, सत्कार या इकडे आणि त्याचबरोबर अनेक मंदिरांमध्ये, गुरुद्वारांमध्ये, जैन मंदिरांमध्ये या इकडे आरती, पूजा अर्चेचा कार्यक्रम हा घेतलेला आहे। त्याचबरोबर एक स्तुत्य आणि एक सुंदर उपक्रम आमच्या नगरसेविकाताई नम्रताताई कोळी आणि त्याचबरोबर जयेंद्रजी कोळी यांच्या पुढाकाराने या इकडे होतोय की 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना या इकडे वह्या वाटप, त्याचबरोबर त्यांना शैक्षणिक गोष्टीसाठी जे किट आहे ते किटचं वाटप या इकडे होतंय।
निश्चितपणे या विद्यार्थ्यांच्या भावी जीवनामध्ये याचा चांगला फायदा होईल, त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये याचा चांगला फायदा होईल असा विश्वास मला आहे.